तर चला विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया. जो काही उदाहरण संग्रह आहे तो काय आहे 42. आणि ह्या 42 उदाहरण संग्रहामध्ये आपल्याला काय करायचे रे, वजाबाकी. आता वजाबाकी म्हणजे काय घाबरण्यासारखी गोष्ट नाही आहे. जसं आपण बेरीज केली तसंच आपण काय करायचं रे, वजाबाकी करायची. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया. बघा रे, मराठी लेक्चरवालीसोबत शिकाल तर गणित होईल अगदी सोपं. काय सांगितले बघा, पहिलं उदाहरण 25.74 वजा 13.42. जर दशांश अपूर्णांकांची बेरीज असो किंवा वजाबाकी असो, पहिला नियम लक्षात ठेवायचं, दशांश चिन्ह हे दशांश चिन्हाच्या खाली आलं पाहिजे. चला मग मांडणी करून घेऊया गणिताची. बघा रे, 25.74 काय 25.74 वजा जे काही दशांश चिन्ह आहे पहिल्यांदा मी ते लिहून घेतलं आणि त्यानंतर जो काही अंक आहे हा 42 आणि ते काय आहे रे 13. काय आहे तो 42 आणि 13. आता ह्या दोन संख्यांची आपल्याला काय करायची रे, वजाबाकी. काय करायची आपल्याला, वजाबाकी. चला वजाबाकी करूया. बघा रे, आता आपल्याला काय दिले, 4मधून 2 गेले. काय झाले, 4मधून 2 गेले तर उरले 2. 7मधून 4 जातात म्हणून 7मधून 4 गेले उरले 3. किती उरले 3. 5तून 3 गेले उरले 2 आणि 2तून 1 गेला उरला 1. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह. लक्षात आलं का. पहिलं जे उदाहरण आहे ते अगदी सोपं होतं. जसं आपण वजाबाकी करतो तशीच करायची आणि दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह द्यायचं. लक्षात आलं का. त्यानंतर आता दुसरं उदाहरण काय दिले बघा रे, 206 दशांश चिन्ह 35 वजा 168 दशांश चिन्ह 22. चला पहिल्यांदा मांडणी करून घेऊया. म्हणजे काय येणार आहे, 206 दशांश चिन्ह 35 वजा 168 दशांश चिन्ह 22. चला वजाबाकी करूया जशी आपण नेहमीप्रमाणे करतो तशीच. बघा रे, 5तून 2 गेले उरले किती रे 3. किती 3. 3तून 2 गेले उरला 1. आता बघा रे, 6तून 8 जातं नाहीत. मग आपण काय करतो रे, हातचा घेतो. पण इथे सुद्धा आहे 0 म्हणून काय केलं, 0नं ह्या घरातून हातचा घेतला. म्हणजेच इथं काय झालं रे, 2तून 1 तिकडे पाठवला तर इथे पहिल्यांदा झाले 10 आणि इथे राहिला 1. आता ह्या 10तून मी काय केले रे, इथं पाठवला तर इथे काय झाले रे 16. इथे काय झाले 16 आणि इथे काय राहिला 9. इथे काय राहिला 9. लक्षात आलं का. 16मधून 8 गेले तर काय उरले रे 8. काय उरले 8. 9मधून 6 गेले तर किती उरले रे 3. किती उरले 3. आणि 1तून 1 गेला उरला 0. 1तून 1 गेला उरला 0. म्हणजेच इथं काय उत्तर येणार आहे 38.13. काय येणार आहे 38.13. बघा, जेव्हा अशा पद्धतीचं गणित येतं म्हणजे जसं आपण संख्यांची वजाबाकी करतो तसंच आपल्याला वजाबाकी करायची. पण दशांश चिन्ह देताना दशांश चिन्हाच्या खाली चालू पाहिजेत, हा नियम लक्षात ठेवा. त्यानंतर तिसरं उदाहरण काय दिले बघा रे, 63.4 वजा 31.8. चला मांडणी करून घेऊया. बघा रे, 63.4 वजा 31.8. बघा रे, आता वजाबाकी करत असताना वरती लहान संख्या आहे आणि खाली मोठा अंक आहे. मग काय करायचं रे, 4मधून 8 जात नाहीत म्हणून मी काय घेतलं, ह्या 3मधून काय घेतले रे 1 तिकडे घेतला तर इथे काय झाले रे 14. 14मधून 8 जातात म्हणजेच काय झालं, 14मधून 8 जर गेले तर उरले किती रे 6. किती उरले 6. जर 3मधून मी 1 तिकडे पाठवला तर इथे काय राहिला 2. 2तून 1 गेला काय उरला रे तो 1. काय उरला तो 1. आणि 6मधून 3 गेले तर तिथे किती उरतात रे 3. म्हणजेच ह्या प्रश्नाचं उत्तर किती आलं रे 31.6. काय आलं 31.6. तसंच बघा, आता पुढील उदाहरण काय दिले, 63.43 वजा 31.8. काय दिले 31.8. चला मांडणी करून घेऊया. बघा रे, 63.43 दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह दिले. आता बघा रे, दशांश चिन्हाच्या उजवीकडील अंक इथे आहे 8 आणि इथे आहे ती संख्या 31. आता बघा इथे काहीच नाही म्हणून मी काय घेतलं रे 0 घेतला. 3 वजा 0 काय झाले रे 3. आता बघा रे, 4मधून 8 जात नाहीत म्हणून मी काय केले, ह्या 3मधून तिकडे 1 दिला. इथे काय झाले रे 14 आणि इथे काय राहिला 2. 3मधून 1 तिकडे गेलं तर इथे राहिले 2. इथं आले 14. 14तून 8 गेले काय झाले रे 14तून 8 गेले उरले 6. 2तून 1 गेला उरला 1 आणि 6मधून 3 गेले किती उरले रे 3. म्हणजे ह्या गणिताचं उत्तर काय येणार आहे, दशांश चिन्ह देऊन टाकला 31.63. काय येणार आहे 31.63. तसंच 5वं गणित आहे. काय आहे बघा रे, 63.4 वजा 31.83. चला मांडणी करून घेऊया. बघा 63.4
आणि 31.83. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या संख्येची जर मी मांडणी केली तर आपल्याला इथं काय दिसते रे, एक घर मोकळं दिसते. जेव्हा इथे घर मोकळं दिसेल तेव्हा आपल्याला काय द्यायचं, तिथं 0 द्यायचं आहे. जर बघा मी इथे 0 दिलं तर वजाबाकीमध्ये 0तून 3 जात नाहीत, म्हणून जे काही पलीकडचं घर आहे तिथून काय केलं रे, मी 1 इकडे पाठवलं तर इथे काय झालं रे 10, आणि इथे काय झाले, इथे 4 आहे, मग तिकडे मी पाठवलं तर इथे काय झाले रे 3 उरले. किती 3. आता बघा रे 10तून 3 गेले, किती उरले 7. किती उरले 7. आता बघा 3मधून 8 जातं नाही, मग पुन्हा काय करायचं, शेजारच्या घराकडनं मागून आणायचं, दे बाबा मला. मग ह्या 3तून मी काय केलं रे 1 तिकडं पाठवला तर इथे काय राहिला फक्त 2. काय राहिलं इथे फक्त 2. आता बघा रे 13तून 8 गेले. आता 13तून 8 गेले तर उरले किती रे फक्त 5. किती उरले 5. 2तून 1 गेला, उरला किती 1. आणि 6तून 3 गेले, उरले किती रे 3. बघा दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह, आणि इथे काय झाले रे उत्तर 31.57. काय आले 31.57. जर तुम्ही उदाहरण क्रमांक 3, 4 आणि 5 हे जर तुम्ही व्यवस्थित निरीक्षण केलं तर तुम्हाला इथे दिसते बघा, जे काही दशांश चिन्ह गणितामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी दिसताना सेम दिसते, पण प्रत्येक अंक सेम आहेत, पण ती मांडण्याची पद्धत प्रत्येक गणितामध्ये काय आहे रे वेगळी आहे. लक्षात आलं का. नियम लक्षात ठेवायचं, जेव्हा वजाबाकी करू किंवा बेरीज करू दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आलंच पाहिजे. 3, 4 आणि 5 ह्या उदाहरणामधील जे काही अंक आहेत ह्या अंक हे एकच आहेत, पण त्याची मांडणी ही काय केलेली आहे रे वेगळ्या पद्धतीने. म्हणजेच काय, काही ठिकाणी आपल्याला दशांश आणि शतांश स्थान दिले, काही ठिकाणी फक्त काय दिले रे दशांश स्थान दिले, काही ठिकाणी फक्त दशांश दिले तर दुसऱ्यामध्ये शतांश स्थान दिले. ह्यानुसार आपण वजाबाकीची मांडणी करायची आहे, फसायचं नाही, नाहीतर तुम्ही फसाल. लक्षात आलं का. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह लिहिलं की मग त्याच्या पुढचा आणि पाठीमागचा हे दोन्ही अंक लिहायचे आणि बेरीज आणि वजाबाकी करायची. चला तर मग अशाच सोप्या ट्रिक्ससहित पुढे जाऊया. बघा 6वा प्रश्न काय विचारला आहे, 8.23 वजा 5.45. चला मांडणी करून घेऊया. 8.23 वजा 5.45. बघा रे आता मी जर वजाबाकी करायला गेले तर 3तून 5 जातं नाहीत, मग काय करावं लागतं, शेजारच्या घरी जावं लागतं आणि दे ग माय वाढ ग माय असं म्हणावं लागतं. बघा रे 2तून मी 1 तिकडं पाठवला तर काय झाले रे 13, आणि इथे फक्त काय राहिला 1. आता 13तून 5 जातात, मग 13तून 5 गेले, उरले काय रे उरले 8. 1तून 4 जात नाही, पुन्हा त्यांनी काय केलं रे शेजारच्या घराकडे गेले, इथे 8तून 1 तिकडे गेला, म्हणजेच इथं काय राहिले रे, इथं राहिले, इथे झाले 11, आणि इथून 1 पाठवला म्हणजे इथं काय झाले रे 7. लगेच असं लिहून घ्यायचं, नाहीतर परीक्षेमध्ये काय होतं पेन्सिलनं लिहून घ्यायचं नाहीतर घोळ होतो. लक्षात आलं का. 11तून 4 गेले, उरले किती रे 7, आणि 7तून 5 गेले, किती उरले रे 2. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह लिहिलं तर किती झाले रे ते 2.78. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. तसंच जे काही पुढचं गणित आहे काय आहे, उदाहरण संग्रह पुढचं गणित आहे ते काय आहे रे 7. बघा रे 18.23 वजा 9.45. चला लगेच मांडून घेऊया. बघा रे 18.23 आणि दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह 45 अंक आणि इथाला 9. मग मॅडम आता काय करू, इथं 0 लिहू का. इथे 0 नाही लिहिला तरी चालतो. जेव्हा इथे काही संख्या नसते तेव्हा आपल्याला काय करायचं, इथे 0 द्यायचं. लक्षात आलं का. इथे गडबड करायची नाही. जर इथे 0 दिला नाही तर काय होते रे, आपली बेरीज असू दे किंवा वजाबाकी असू दे चुकते. म्हणून काय करायचं, पहिल्यांदा गणित दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह. बघा रे आता 3तून 5 जात नाही म्हणून शेजारच्या घराकडनं वाडगं माय करत चला. इथे काय झाले, 2तून 1 तिकडे गेला तर इथं काय झाले 13, आणि 2तून 1 तिकडे गेला म्हणून इथं फक्त काय राहिलं रे 1. 13तून 5 गेले, उरले काय रे 8. आता बघा रे 1तून 4 जात नाही म्हणून शेजारच्या घराकडून मागून घेतले, शेजारच्या घराने लगेच दिले तर इथं काय झाले रे 11, आणि इथे काय झालं फक्त उरला 7. बघा रे 11तून 4 गेले तर किती उरतात, ते उरतात 7. किती उरतात ते 7. आता बघा रे 7तून 9 जात नाही म्हणून पुन्हा पुढच्या घराकडे गेले. आता 1मधून जर मी 1 इकडे पाठवला तर 1च्या जागी काय येणार आहे 0, 1च्या जागी काय येणार आहे 0. मग 17तून 9 गेले, किती उरतात रे 8. काय उरतात ते 8. मग आता 0चा 0. आता बघा रे उत्तर काय आलं 8.78. काय आलं 8.78. आता पुढील उदाहरण
शेवटचं काय दिले बघा 78.03 वजा 41.65. चला मांडणी करून घेऊया बघा. 78.03 वजा 41.65. बघा रे 3तून 5 जात नाही, पण इथे आहे 0. मग मला काय करावं लागेल रे, ह्या 8कडे जावं लागेल. मग 8नं काय केलं रे, 1 मला उधार दिला, तर इथं काय झाले 10. 8तनं 1 गेला म्हणून इथे उरले 7. आता बघा रे हा 3 मग 10ला म्हणतो बाबा मला 1 दे, म्हणजेच हा इथे गेला तर काय झालं रे 13. आता 10तून तिकडे 1 गेला, मग इथं काय राहिले फक्त 9. लक्षात आलं का. 13तून 5 गेले तर इथं काय उरतात रे 8. 13तून 5 गेले उरले 8. 9तून 6 गेले उरले 3. आता 7तून 1 गेला उरला किती रे 6. आणि 7तून 4 गेले उरले 3. दशांश चिन्हाच्या खाली लिहिलं. उत्तर काय आलं 36.38. लक्षात आलं काय विद्यार्थी मित्रांनो. हे झाली संख्येची वजाबाकी. आता जे काही पुढील उदाहरण आहे ते काय आहे रे, शाब्दिक उदाहरण आहे. काय आहे ते, शाब्दिक उदाहरण आहे. जसं आपण संख्येची वजाबाकी केली तसेच आपल्याला काय करायचं रे, शाब्दिक उदाहरणाची वजाबाकी. शाब्दिक उदाहरण आले म्हणून खूप अवघड असतं असं काही नाही आहे. पहिल्यांदा काय करूया, शाब्दिक उदाहरण नीट समजावून घेऊया आणि मग आपण सोडवूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, गणित काय आहे बघा. वृंदाची उंची 1.48 मीटर होती. 1 वर्षानंतर तिची उंची 1.53 मीटर झाली. 1 वर्षात तिची उंची किती सेंटीमीटरने वाढली. पहिल्यांदा आपल्याला काय सांगितले, वृंदाची उंची 148 होती आणि 1 वर्षानंतर म्हणजे वर्ष झाल्यानंतर तिची किती वाढली रे 153. मग चला पहिल्यांदा आपण काय करूया, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा मोठी संख्या. आता इथं काय आली रे, 1 वर्षानंतर तिची उंची 1.53. म्हणजेच मी इथं काय केलं बघा रे, 1.53 वजा 1.48. लक्षात आलं का, 1.48. तर आता बघा रे 3तून 8 जातं नाहीत. मग मी काय केलं रे, ह्या 5कडे दे बाबा म्हटलं. मग 5नं काय केलं, 1 मला दिला तर इथं आला 13. 5तून 1 तिकडे गेला तर इथं काय राहिलं रे 4. 13तून 8 गेले उरले किती रे 5. उरले किती 5. 4तून 4 गेले उरला 0 आणि 1तून 1 गेला उरला 0. म्हणजेच आता जे काही वृंदाची उंची 1 वर्षानंतर किती होती 1.53. पहिला किती होती 1.48. म्हणजेच वृंदाची उंची 0.05ने वाढली. म्हणजेच इथं काय येणार आहे 5 सेमी. काय येणार आहे 5 सेंटीमीटरने वृंदाची उंची वाढली. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. काय केलं, वृंदाची उंची होती किती होती 148. 1 वर्षानंतर तिची उंची किती वाढली रे 153. अगदी साधं सोपं होतं की 153मधून आपल्याला काय करायचं होतं 148. आणि जर मी ते वजा केले तर फक्त इथं काय येतात 5 सेंटीमीटर. म्हणजेच वृंदाची उंची 1 वर्षानंतर किती वाढलेली आहे रे, 1 वर्षामध्ये 5 सेंटीमीटर एवढी वाढलेली आहे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. बघा असं सोप्या भाषेत गणित शिकायचं असेल तर मराठी लेक्चरवालीला नक्की सबस्क्राईब करा, कारण इथे गणित होतं अगदी सोपं आणि मजेदार. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा. लक्षात आलं का.